भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या अचानक घरात शिरल्यानंतर मोठ्या धाडसाने दोन बहिणींनी बिबट्याला हुसकावून लावल्याची घटना समोर आली आहे। रिद्धी खंडू खंडागडे वय 20 वर्ष आणि सिद्धी खंडू खंडागडे वय 17 वर्ष अशी दोन्ही बहिणींची नावे आहेत। त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही घटना बुधवार दिनांक 18 रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास मांजरवाडी येथे घडली। मांजरवाडी येथील शेतकरी खंडू खंडागडे यांच्या घराजवळ उसाचे मोठे क्षेत्र आहे। त्यांच्या घराजवळच जनावरांचा गोठा आहे। त्यांच्याजवळ आणि त्यांच्या शेतात बिबट्याचे नेहमीच वास्तव्य पाहायला मिळते। बुधवारी खंडू खंडागडे हे कामानिमित्त नारायणगावला गेले होते। सायंकाळी 7च्या सुमारास त्यांची पत्नी नयना खंडागडे या गोठ्यात जनावरांना चारा टाकत होत्या। त्यांची मुलगी रिद्धी ही स्वयंपाक करत होती, तर दुसरी मुलगी सिद्धी ही अभ्यास करत होती। याच वेळी घराचा दरवाजा उघडा होता। यावेळी भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या दरवाजातून चक्क घरात आला। अभ्यासात मग्न असलेल्या रिद्धीने अचानक बिबट्याकडे पाहिले आणि ती घाबरून गेली। काही वेळ रिद्धी आणि बिबट्या एकमेकांकडे बघत होते। रिद्धीने प्रसंगवधान राखत स्वयंपाक करत असलेली बहीण सिद्धीला आवाज देऊन बाहेरच्या खोलीत बोलावले। त्यानंतर रिद्धी आणि सिद्धीने जोरजोरात आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावून लावले। बिबट्या घराबाहेर गेला आणि दोघींनीही सुटकेचा निश्वास सोडला। रिद्धी आणि सिद्धीने राखलेल्या या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना टळली। या घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ पिंजरे लावण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार उपवनरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी गुरुवारी सकाळी खंडागडे यांच्या घराजवळ पिंजरा लावला।